नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे. आणि या बोलू जरा कसे आहात सर्व, मजेत ना असायलाच हवेत. खरं जी घटना घडली आहे तिला बरेच दिवस उलटून गेले म्हणायला हरकत नाहीये. आणि मी फार उशिरा बोलते त्या घटनेवर, कारण खरं त्या घटनेवर बोलावं त्याच्यासाठी ना शब्द आहेत माझ्याकडं, ना हिंमत आहेत. काय बोलावं त्या घटनेवर सांगा ना. किती विकृत मानसिकता असावी, किती विकृत. म्हणजे तिचा फोटो पाहिला ना तरी पोटात मध्ये असं आतडे पिळवटून निघतात. इतकी गोड, इतकी गोड. फोटोत ना असं वाटतं तिला उचलून घ्यावं काय. कसा त्या नराधमाला काहीच, कशी दयामाया त्याला आली नसेल, कशी त्याची एवढी विकृत मानसिकता जागी झाली आहे, इतकी विकृत. खरंच लेकरं ह्या मुली सुरक्षित नाहीच आहेत, कुठेच सुरक्षित नाही. हे मी वारंवार वाक्य बोलत असते की मुली ह्या कुठंच सुरक्षित नाहीये. ना त्या घरात सुरक्षित आहेत, ना त्या दारात सुरक्षित आहेत, ना त्या जन्मता सुरक्षित आहेत, ना त्यांचं लहानपण सुरक्षित आहेत, ना त्या वयात आल्यावर सुरक्षित आहेत, ना त्यांचं वय झाल्यावर सुरक्षित आहेत. त्या कधीच कुठल्याच काळात मध्ये आणि कुठल्याच वेळेत मध्ये स्त्री ही सुरक्षित नाही. तिला प्रत्येक नजर मला वाटतं मादी म्हणूनच बघतीये. तिला ना माय म्हणून बघते. ती कुणाची तरी लेक आहे या नजरेनं कोणी तिला बघत नाही. ती कुणाची तरी बहीण आहे. नाही नाही. इतकी अश्लीलता भरलेली आहे. कसं या लेकरांना सांभाळायचं, कसं या मुलींना जपायचं, भीती वाटायला लागली. काय जीव म्हणला असं हो त्या लेकराचं, सांगा ना. इतका सुंदर चेहरा, त्याला कसा टेचावा असा वाटला सांगा ना. इतका कोमल, इतका नाजूक, इतका छान छान. किती सुंदर आहे ती, किती गोड आहे, किती कोमल आहे. कसं त्याला वाटलं असं ठेचावं सांगा ना. किती वाईट मानसिकता या लोकांची. सरकारला विनंती आहे, कायदे कडक करा. खरंच कायदे कडक करण्याची गरज आहे. आणि त्या नराधमाला त्याचं एन्काउंटर करा, त्याला फाशी द्या, काही करा, परंतु त्याला जिवंत सोडू नका. जिवंत सोडू नका त्याला. त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. फडणवीस साहेब, कायद्यात बदल करा. विनंती आहे तुम्हाला, कायद्यात बदल करा. भयंकर जे आहे ते भयंकर होत आहे. काय बोलावं यावर सांगा. काय मत व्यक्त करावं, शब्दच नाहीयेत. खरंच शब्द नाहीयेत. भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे मुलींच्या बाबतीत मध्ये. भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्या लेकरांना सांभाळा बाबांनो. कुणाच्याही भरोश्यावर नका, शेजारी सोडू नका किंवा बाहेर सुद्धा सोडू नका. काय सांगा ना. हेच आपण म्हणतो की लहानपण जे आहे ते खेळण्याचं, बागडण्याचं असतं. कसं खेळायला सोडायचं लेकराला. सर्व त्याचं हिरावून घेत चाललोय आपण. अशा विकृत मानसिकतेमुळं काय करायचं, कुणावर विश्वास ठेवायचा, कसं बाहेर सोडायचं त्या लेकरांना. फार भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. लेकर जपा, लेकर जपा रे बापांनो, लेकर जपा.
काय बोलावं, खरंच शब्द नाही आहेत, खरंच नाही आहे. मालेगावचे दादा लोक मला मेसेज करतायत की ताई तुम्ही याच्यावर काहीच बोलला नाही. काय बोलू रे दादा, काय बोलू मी त्यावर? शब्दच नाही आहेत बोलण्यासाठी. कसा निषेध व्यक्त करू, कुठल्या शब्दात निषेध व्यक्त करू? निषेधच व्यक्त करतोय आम्ही, त्या पलीकडे काहीच करू शकत नाही. कायदे कडक करण्याची वेळ आहे आणि त्याच्यासाठी खरं सांगते मी, अखंड महाराष्ट्रातनं जितक्या लोकांना मेल करता येतील ना फडणवीस साहेबांना, की कायदा बदल करा, तिला न्याय द्या. ज्यांना ज्यांना शक्य होईल, किती वेळ लागतो मेल करायला? 2 मिनिटाचं काम आहे. फडणवीस साहेबांना मेल करा, कारण राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते. जास्तीत जास्त मेल गेले पाहिजेत फडणवीस साहेबांना, की कायद्यामध्ये बदल करा आणि या नराधमाला फाशी द्या. जितके जास्त मेल करता येईल ना तेवढे जास्त मेल करा. प्रत्येकाने करा, प्रत्येकाने करा. या चिमुरडीला न्याय द्या. काय न्याय हो? केला तिचा जीव, काय न्याय म्हणता येईल का त्याला? परंतु याला सजा द्या, कारण परत अशी विकृत मानसिकता एखाद्याच्या मनामध्ये निर्माण जरी होत असेल ना, तरी त्याने त्याचं थर्रकाप झाला पाहिजे त्याला. असे कायदे करा, कडक करा कायदे. फार फार भयंकर परिस्थिती आहे, फार भयंकर. अगदी बरोबर. केदार दादा, अशांना फाशीची शिक्षा नाही हो, छत्रपतींचा कायदा पुन्हा लागू केला पाहिजे. चौरंगाच चौरंगाच केला पाहिजे त्याचा. छत्रपतींचा कायदा अंमलात आणण्याची फार गरज आहे. ज्या वेळेला चौरंगा ही शिक्षा, मारू नका त्याला, जीवाने मारू नका, त्याचा चौरंगा करा, चौरंगा करा त्याचा. तो तडफडून मेला पाहिजेत. भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. लेकरांना जपा रे बाबांनो, सर्वांनी आपल्या आपल्या चिमुरड्यांना जपा. फार भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याला हरकत नाहीये. पुन्हा मला वेळ मिळेल किंवा मला वाटेल या विषयावर लाईव्ह यावं, त्यावेळेला मी येतच जाईल. पुन्हा आपल्या लेकरांची काळजी घ्या, विनंती करेल सर्वांना. काळजी घ्या त्यांची. राक्षसी प्रवृत्तीची माणसं जन्माला आलेली आहेत. दया मया त्यांना काही नाही, काही नाही, काही नाही. काही लोक शाब्दिक रेप करतायत दररोज. काही विकृत मानसिकतेची अशी आहेत. सोशल मीडियावर तुम्ही बघत असाल, ज्या पद्धतीत महिलांना ट्रोल करण्यात येतं, तोही एका प्रकारचा रेपच आहे हो. भयंकर मानसिकतेची लोक निर्माण झालेली आहेत. गलिच्छ भाषेत महिलांना बोलून विकृत मानसिकतेचा ते आनंद लुटतायत. त्यांना फार छान वाटतंय. आता सुद्धा बघत असाल तुम्ही काही लोक काय कमेंट करतायत, म्हणजे त्यांना भावनाच नाहीत. त्यांना अजिबात हे कळतच नाहीये काय विषय आहे, कुठल्या विषयावर बोलतायत, काय नाही. म्हणजे त्यांची शिकवण, त्यांची कुठल्या वातावरणात ते जगतायत आणि वागतायत हे कळतं आपल्याला. फार विचित्र लोक आहेत जन्माला आलेली, फार विचित्र, फार विचित्र. नीच प्रवृत्तीचे लोक जन्माला आलेत आणि मागच्या या 2-2.5 वर्षापासून तर जास्तच भयंकर भयंकर. हरकत नाही, काळजी घ्या, काळजा घ्या.